नमस्कार. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरामध्ये राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे आणि याच वेगाच्या अनुषंगानं सत्तेलढ्याच्या या कात्यकूट सत्रामध्ये अकोल्याच्या विकासाच्या संदर्भात काही राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आपण बोलावलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण चर्चा करूयात अकोल्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून. कारण अकोला शहराच्या पार्श्वभूमीवर, राजकीय पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे आणि ही तिसरी आघाडी कशा प्रकारे काम करणार आहे अकोला शहराच्या विकासाच्या दृष्टीनं, त्यासाठी आपण सत्तेलढ्याच्या कात्यकूट या सत्रामध्ये प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते हरीशभाई अलिमचंदानी आणि डॉक्टर अशोक कोळंबे सर हे आलेले आहेत. त्यांचं सर्वप्रथम सत्तेलढ्याच्या ध्यास अकोल्याच्या विकासाच्या या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. सर, अकोलाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण तिसरी आघाडी देऊ इच्छिता, तर तिसऱ्या आघाडीचा पर्याय जो आहे तो पर्याय कशा प्रकारे असेल आणि अकोल्याचा विकास कशा प्रकारे साधणार आहात? आम्ही काल जनसंवादचं आयोजन केलं होतं. तिथं आम्हाला खूप लोकांकडून एक सजेशन बॉक्स, सुझाव बॉक्समध्ये काफी सुझाव मिळालेले आहे. लोकांना काही प्रॉब्लेम आहे आणि नगरसेवक कसा असावा त्या अनुषंगाने काही लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आम्ही पण असा तिसरी आघाडीच्या आम्ही तयारीत आहोत. कालच आमची मीटिंग झालेली आहे आणि 1-2 दिवसात ते पूर्ण त्याबद्दल क्लिअरली होईल. त्याच्यामध्ये उद्देश हेच आहे की अकोला शहर जो आहे त्याला एक चांगलं नेतृत्व मिळावा. जे कोणी नगरसेवक निवडून येतील त्यांची कल्पना असावी, त्यांना एक भाव असावा की कसा अकोला शहराचा विकास झाला पाहिजे, बाकी शहर कुठे चालले आहे, अकोला शहरमध्ये प्रॉब्लेम काय काय आहे, त्याबद्दल आपण खूप अकोला शहरावर जे आपण सुझाव बॉक्समध्ये सुझाव घेण्यात आले त्याच्यात आम्हाला खूप कळलं की आपण अकोला शहरामध्ये रोड जी आहे, रोडची जी बांधकाम जी असते ती क्वालिटी, त्याच्यावर आपण लक्ष घेणे गरजेचं आहे. पाणी पुरवठाबद्दल असं आहे की आपला जलाशय 100% पूर्ण असल्यानंतरही आपण काय तिसऱ्या दिवसात पाणी देऊ शकतो, आपण त्याला डेली काय करू शकत नाही, असे खूप प्रॉब्लेम आहे. टॅक्सबद्दल पण लोकांमध्ये खूप नाराजी आहे. आपण उल्हासनगर आणि अमरावतीला टॅक्सबद्दल पण तिथं कमी केलेली आहे. त्या अनुषंगाने आपण अकोलामध्ये काय करता येईल त्याच्यावर विचार करणं योग्य होईल. तसेच अकोला शहरामध्ये जी आज ट्रॅफिक वाढलेली आहे, रोड छोटे पडतात आणि खूप ट्रॅफिक वाढलेली आहे, त्याच्याबद्दल आपल्याला एक दुसरी कोणती फ्लायओव्हर करता येईल का? जसं डाबकी रोडचा रेल्वे गेटपासून श्रीवास्तवपर्यंत आपण जो आहे तिथं खूप ट्रॅफिक वाढलेली आहे, त्याच्यावर आपण फ्लायओव्हर, उडानपूल केली पाहिजे. कॅनल रोडचा जो रोड आहे, ती जोडणारा रोड आहे तो त्याचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. आणि साफसफाईबद्दल महानगरपालिकाची इतकी गाड्या असल्यानंतरही कचरा नेहमी सगळ्या ठिकाणी दिसतोय. त्याला आपण कसं विल्हेवाट करता येईल, लोकांमध्ये कसं जागृती करण्यात येईल, त्याबद्दल आपल्याला एक काम करावं लागेल. आणि असे खूप काही आहे. आपण शाळाबद्दल विचारलं की अकोलाची जी शाळा आहे, महानगरपालिकाची शाळा आहे, त्याबद्दल बी आपण पाहिलं की तिथं जितकी डेव्हलपमेंट पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, तो दिसत नाही आहे. आणि गरीब ते गरीब परिवार आपले बाळांना त्या शाळेमध्ये टाकायला तयार नाही आहे आणि तो दुसऱ्याकडे घडतो. आपल्याकडे इतका मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टीचर्स आहे, त्या अनुषंगाने आपण काय करता येईल त्याच्यावर आपण विचार करणे योग्य आहे. आणि त्याच्या काही आपण करून काही एनजीओस येऊ शकता का, एनजीओसला आपण हे करू शकतो का? मला आठवत आहे, मागे जेव्हा मी नगराध्यक्ष होतो तेव्हा आपण हे जे मेहरबानो कॉलेज जो आज आहे ती महानगरपालिकाची शाळा होती. तिथं आपण एक NGOsला ती दिली. आज एक भव्य कॉलेज
तिथे सुरू आहे आणि महानगरपालिकाची शाळा पण सुरू आहे. तसं आपण काहीतरी असं प्रयत्न केले पाहिजे. आणि असे खूप काही काम आहेत जे आपल्याला शहराच्या विकासाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने करता येईल. डॉक्टर साहेब, आता तिसरी आघाडी देण्याच्या पर्याय देण्याच्या आधी आपण जनसंवाद घेतला आणि जेव्हा जनसंवादाचा कसा प्रतिसाद होता? काल मी नागरिक संवाद म्हणून या भव्य कार्यक्रमाचं आयोजन अकोल्यामध्ये केलं होतं. या जनसंवादामध्ये जवळपास प्रभाग क्रमांक 1 पासून तर प्रभाग क्रमांक 20, एकूण प्रभाग 20 आहेत. तर प्रत्येक प्रभागातील नागरिक या संवादाला उपस्थित होते. या संवादामध्ये त्यांच्या ज्या संकल्पना आहेत, त्यांचं जे भविष्याचे काही वेध आहेत की बुवा आपला अकोला काल कसा होता, आज कसा आहे आणि उद्या कसा राहावा, यासंबंधी त्यांच्या सूचना होत्या. आणि अकोल्यामध्ये बरेचसे कामं आहेत की आज होणे आवश्यक आहे. उदाहरण दिलं तर ज्या मोरणा मायेचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केला, त्या गोष्टीला मला वाटते 2014च्या नंतरचा काळ आहे तो. त्यावेळेस त्याची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मोठ्या प्रमाणात. परंतु मला असं वाटतं की आपले जनप्रतिनिधी आहेत, सर्व लोक या ठिकाणी आहेत, तरी आजपर्यंत मोरणा नदीचा कायापालट करण्याचा काही मला वाटतं योग आला नाही. आणि आजही त्या जुन्या शहराचे जे नागरिक आहेत ते यातना भोगत आहेत. त्या ठिकाणी मच्छराचा प्रादुर्भाव आहे, घाणीचं साम्राज्य आहे. आणि याला कुठंतरी एक चांगलं पर्यटन स्थळ त्या ठिकाणी करता येईल. पर्यटन स्थळासोबत चौपाटी त्या ठिकाणी उभारता येईल. एक मॉडेल नदी पात्रामध्ये आपल्याला एक चांगला प्रयोग करून नागरिकांना समर्पित करता येईल. मला असं वाटतं की कुठंतरी सत्ताधारी त्या ठिकाणी कमी पडलेले आहेत. त्याच पद्धतीनं आज अकोल्यात आपण पाहा की जवळपास कुठेही कोणी पाहुणा आला तर त्याला कुठं न्यायला आपल्याला जागा नाही आहे. असदगड किल्ला म्हणून एक नामांकित किल्ला होता की या किल्ल्यावर विद्यार्थी जायचे, नागरिक जायचे, पूर्ण शहर त्या ठिकाणी पाहायचे. परंतु असदगड किल्ल्याची सुद्धा दुर्दशा झालेली आहे, महापालिका क्षेत्रामध्ये आहे. मला वाटते तोही एक मोठा विषय आहे. दुसरा विषय असा आहे की बा या गावातला जो नागरिक आहे, प्रत्येक नागरिकाला असं वाटते की माझा मुलगा इथंच शिकला पाहिजे, इथंच त्याला रोजगार मिळाला पाहिजे. मला असं वाटतं की बा रोजगार निर्मिती हा खूप मोठा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे. या ठिकाणचा जो युवक आहे हा कुठंतरी पुण्याला जातो, मुंबईला जातो, नागपूरला जातो, इव्हन अमरावतीला सुद्धा जातो. परंतु एकेकाळी नावलौकिक होतं अकोल्याचं. आजही लोक विनयकुमार पाराशरांना आठवण करतात की बा उस समय कैसा था, आज कैसा है. तर अमरावतीचे व्यापारी अकोल्यामध्ये व्यापार करायचे, परंतु आज दुर्भाग्य आहे की आज अकोल्याच्या लोकांना कुठंतरी अमरावतीला जावं लागत आहे. म्हणजे हा जो दुजाभाव आहे हा कुठंतरी संपला पाहिजे. आज ट्रॉफिकच्या समस्या सांगितलं, अतिक्रमण आहे, खूप मोठ्या प्रमाणात समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आपण आता बोलता बोलता म्हटलं की बा पर्यटनाचा विषय आहे किंवा बाहेरचा जर पाहुणा कोणी आला तर आपण कुठं घेऊन जाऊ शकत नाही त्यांना. जर समजा आपण तिसरी आघाडी दिली आहे, देणारच आहात आणि आपला जर सत्ता आली तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काय प्लॅन आहे तुमचा? नाही, नदी पात्र खूप मोठं आहे. या शहराच्या मध्यभागातून ही नदी जाते आहे. म्हणजे साबरमतीचं आपण पाहिलं की त्या तटावर त्या पद्धतीनं सुंदरीकरण केलेलं आहे. मला वाटतं नाशिकला सुद्धा झालेलं आहे, पुण्याला सुद्धा झालेलं आहे. तर इंद्रायणीच्या काठी तर अशा पद्धतीचा एक चांगलं पर्यटन स्थळ जिथं बोटिंग सुद्धा होईल, त्या ठिकाणी मुलांना फिरता येईल, खेळता येईल, बागडता येईल. आणि कोणी पाहुणा जर आला तर त्याला सांगता येईल की बा हाच आमचा अकोला आहे, सुंदर अकोला, स्वच्छ अकोला आणि हिरवा अकोला, हे त्या ठिकाणी दाखवता येईल आम्हाला. हरीश भाई, जेव्हा आपण अकोल्याकडे पाहतो तर अकोल्याचं चित्र असं आहे की अकोल्याचा जो रोजगार नसल्यामुळं सर्व लोक तरुण जो पिढी आहे ती पुण्याला जातात, मुंबईला जातात, रोजगार मिळत नाही. आणि अनेक दिवसापासून जो याचा प्रश्न विमानतळाचा रखडलेला आहे. असं म्हटलं जातं की विमानतळ गावपट्टी मोठी नसल्यामुळं इथं व्यापारी येत नाहीत, कारण की त्यांना इथं विमानाने येणं आणि जाणं असुविधा जाणवते आहे. तर या दृष्टीने रोजगार इथं उपलब्ध व्हावा त्या दृष्टीने काय प्लॅनिंग राहणार आहे? उद्योग आले पाहिजे,
त्यासाठी शासनाने अलग अलग वेगवेगळे जे आपले शेतीशी संबंधित जे उद्योग असतील त्याच्यावर लक्ष केले पाहिजे. कॉटन कपास आपला इथला खूप मोठा कापूसी हे होते आणि त्याबद्दल त्याला जोडधंदा म्हणून आपण काय करू शकतो त्याचा पण विचार केला पाहिजे. सोयाबीन आहे आणि काहीतरी जोडधंदा जे ॲग्रिकल्चर शेती करणारे आपले किसान बंधू आहेत त्यांच्याकरता जोडधंदा कोणता तरी आला तो त्याच्यावर त्यांना फायदा पण होणार आहे आणि लोकांना काम पण मिळणार आहे. तसेच मोठे मोठे युनिट जे आपण रेल्वेबद्दल एक वेळ होता की आपल्या अकोला शहरामध्ये रेल्वेचे बोगी तयार करण्यासाठी काहीतरी प्रकल्प येणार आहे. त्यासाठी आपले सांसद नक्कीच त्याला प्रयत्न करणार आहे आणि असा प्रयत्न करून अकोला शहराला हे मिळालं आणि मोठे मोठे जे उद्योग आहे आपण ते नक्की आणण्याचा प्रयत्न करू. हरीश भाई, जेव्हा आपण महानगरपालिका नसताना नगर परिषद असताना तेव्हापासून आपण नगरसेवक आहात, महानगरपालिकेमध्ये बी आपण कार्यरत होतो. तेव्हाची महानगरपालिका नगर परिषद आणि आजची महानगरपालिका याच्यात काय फरक जाणवतो? हे जेव्हा नगर परिषद होती, अकोला नगर परिषद विनय कुमार पाराशर जे नावाने लोक ओळखत होता. एक त्यावेळी त्याची जी कल्पना होती ती अकोला शहराला ती करून दिलेली आहे. तो आज पण कायम आहे. जसं की आपण खुले नाट्यगृह पाहिलं, तो जसा आहे तसंच आहे. गांधी जवाहर पार्क, नेहरू पार्क, तिलक पार्क असे जे बगीचे आहे त्यानंतर कोणताही नवीन बगीचा इथं आपण झालेला नाही आहे. आणि जी ओपन थिएटरची जी दुर्दशा बघितली आपण त्याला आपण नीट आपण त्याला सजवू शकलो नाही. असंच म्हणजे आपण अमरावती आणि यवतमाळला गेले की आपल्याला तिथं मोठे मोठे सांस्कृतिक भवन आहे, दळलाचं गार्डन आहे, मातोश्री दळला गार्डन आहे. तिथं लोकांचं म्हणजे कसं आहे की ते 25,000 रुपये भरल्यानंतर त्यांना पुन्हा लॉनसाठी लग्नासाठी लॉन रूम्स हे सगळं पार्किंग, गाड्याची पार्किंग ही सगळं उपलब्ध असते. त्यासाठी आपण अकोल्यासाठी पण असं आपण केला पाहिजे की मोठी मोठी लॉन आणि मोठी मोठी त्याच्यात जे आहे रूम्स वगैरे करून कॉर्पोरेशन कडून जे म्हणजे लोकांना एक पुरवतील त्यांना कमी दरात आणि सगळ्यांना एक समान सेवा मिळतील त्याच्यावर आपण हे प्रयत्न करू. डॉक्टर साहेब, ज्यावेळेस महानगरपालिका झाली आणि महानगरपालिका झाल्यानंतर राजकीय जिथं सत्ताधाऱ्यांनी अमृत योजनेचा टप्पा 2, टप्पा 3, टप्पा 1, टप्पा 2 असं हे करून शहराचं जे घाणपाणी एकत्रित करून जो प्रकल्प होता तो देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यावर काय प्रकाश टाकणार? नाही, प्रकल्प सुरुवातीला मला वाटते टप्पा 1 हा 60 करोडचा होता, त्याच्यानंतर 100 करोडचा झाला आणि माझ्या माहितीप्रमाणे आता 500 करोड रुपये निधी त्याच्यासाठी आलेला आहे. आणि त्याचा लाभ भूमिगत गटार योजनेचा अकोला शहरवासियांना व्हायला पाहिजे. तर तुम्ही माझ्यासोबत चला की ज्या भागामध्ये एक मनुष्य जो लेआउट्स आहे त्या ठिकाणी कुठली वस्ती नाही आहे, या ठिकाणी भूमिगत गटार योजनेचं काम चालू आहे. तुम्ही पाईप पासाल तर त्याच्यावर एक लात मारला तर पाईप म्हणजे चपकतो तो. मला असं वाटतं की एवढा 7-8 फूट डीप करून त्याच्याखाली कुठल्याही प्रकारचं काँक्रिटीकरण करण्यात आलेलं नाही आहे. 9 इंचीचा पाईप त्याच्यावर टाकलेला आहे आणि त्याच्यावर माती टाकलेली आहे. आणि ही योजना कितपत अकोला शहरासाठी पुढं भविष्यामध्ये लाभदायक राहील हा एक संशोधनाचा विषय आहे. मला असं वाटतं की बाबा ज्या पद्धतीनं नागपूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी भूमिगत गटार योजना आहे, भविष्याचा विचार केला पाहिजे. कुठल्याही नेतृत्वानं आजचा विचार किंवा काहीतरी आपल्याला मिळतं म्हणून हे न करता भविष्यासाठी आपल्याला काय द्यायचं आहे, आपल्या मुलांना काय द्यायचं आहे, नागरिकांना काय द्यायचं आहे याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की ही योजना चांगली आहे. परंतु आज संपूर्ण शहरामध्ये न जाता वाढीव क्षेत्रामध्ये ही योजना चालू आहे आणि ज्या ठिकाणी कुठलाही वस्ती नाही आहे अशा ठिकाणी भूमिगत गटार योजनेचं काम चालू आहे. ज्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक आहे. आज आपण पाहता की नाल्यांसाठी गंदगी आहे, नाल्या आहेत, भांडणं होतात, तंटे होतात. शहरात आजपर्यंत कुठेही ही योजना कार्यान्वित झालेली नाही आहे. काल आम्ही हा
जनसंवादमध्ये हा विषय घेतला तर त्या ठिकाणचा एकही मनुष्यानं हात वर केला नाही की त्यांना भूमिगत गटार योजना कुठं चालू आहे अकोल्यामध्ये हे त्यांना सुद्धा माहीत नाही. बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपण काल एक प्रश्न केला होता की लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये आणि त्यावर भाजपानं आक्षेप घेतलेला आहे, तर त्याच्यावर आपलं काय मत आहे? नाही, लाडकी बहीण योजना हे एकदम उत्तम योजना आहे. मी त्या ठिकाणी हेच बोललो होतो की निवडणुका लागलेल्या आहेत, काही नगरसेवक जे हौशे या ठिकाणी वस्त्यांमध्ये जाऊन किंवा त्यांच्या प्रभागामध्ये जाऊन लोकांना हे सांगत आहे की जर तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर ही योजना बंद होणार आहे. मला असं वाटतं की ही महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली योजना आहे. ही योजनामध्ये बंद पाळण्याची ताकद कुठल्याही नगरसेवकामध्ये नाही, कारण की हे नगरसेवकाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही. हे महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहे. जसं श्रावणबाळ असेल, संजय गांधी योजना असेल, विधवा परिपक्वांची योजना असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले असेल, जनधन योजना, ह्या योजना शासनाने सुरू केलेल्या आहे. ह्या योजना सुरूच राहणार आहे आणि या योजनेला कोणी बंद पाडू शकत नाही. आणि लोकांमध्ये गैरसमज न पसरवता चांगल्या पद्धतीनं आपण काय करत आहोत आणि आपल्या भविष्यात आपण काय करणार आहोत हा प्रश्न नगरसेवकांनी किंवा भावी नगरसेवकांनी हा जनतेपुढे नेला पाहिजे, ना की त्यांना काय म्हणतात त्यांची मानसिकता ढासळून त्यांच्या मतांचा गैरवापर करू नये असं मी या ठिकाणी सांगितलं. हरीश भाई, जेव्हा आपण तिसरी आघाडी देत आहात तर जसं की या तिसऱ्या आघाडीमध्ये जर समजा याचा परिणाम कोणत्या पक्षावर होणार आहे, शिवाय काँग्रेस आहे, सेना आहे, आता सेना 2 सेना आहेत तर इकडची सेना, आणि यांनी जर आपल्याला जर आघाडीत येण्याचा हे केला तर त्यांना काय करणार त्या संदर्भात? आमच्या काही अशी भूमिका नाही की आपण कोणाला तरी मात करावा. आपला एकच उद्देश आहे की चांगले नगरसेवक निवडून गेले पाहिजे. ज्यांची जी सोच असेल हाऊसमध्ये गेल्यानंतर, म्हणजे काय हाऊसमध्ये गेल्यानंतर तो सगळ्या पूर्ण अकोला शहराचा नगरसेवक असतो आणि त्यांना पूर्ण व्यवस्था मिळाली पाहिजे. त्यासाठी काय काय आपण ठराव केले पाहिजे, कसे केले पाहिजे, त्याबद्दल त्यांना एक समजला पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी सगळं हे काम केलं पाहिजे. फक्त एवढाच मुद्दा आहे की आपण जी आहे जे काही नगरसेवक निवडून जातील, कोणते पक्षांतून जातील, ते कुठूनही गेले की त्यांना हे सगळं समजलं पाहिजे की आपल्याला काम करायची पद्धत कशी आहे आणि कोणते कार्य स्वीकारायचे आणि कसं गती द्यायचं. बरं, हे असंही बोललं जाते की भाजपामध्ये बंडखोरी केल्याचा आरोप आपल्यावर होतो आहे, त्या संदर्भात काय बोला? नाही, बंडखोरी म्हणणं हे चुकीचं आहे. कारण की गेल्या विधानसभामध्ये ज्या लोकांनी पक्षाचं काम केलं आहे, इमानी इतबारे केलेले आहे, त्यांना सुद्धा पक्षांनी निवडणुका झाल्यानंतर 20 दिवसाच्या नंतर नोटिसा पाठवून वास्तविक कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही पदाधिकाऱ्याला पक्षविरोधी कारवाया केल्या तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुम्ही सस्पेन्शन करू शकता, निलंबित करू शकता, ना की त्या निवडणुकी झाल्यानंतर हे सस्पेन्शन करण्यात आलेलं आहे. वास्तविक हे सस्पेन्शनच चुकीचं आहे. आणि आम्ही तर या ठिकाणी विधानसभेच्या वेळेस ज्या पद्धतीनं उमेदवारी देण्यात आली तर या शहरामध्ये प्रत्येक नागरिकांना असं वाटत होतं की उमेदवार बदलला पाहिजे आणि त्या मानसिकतेमधून आम्ही दोघंही जरी असेल तरी आम्ही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहे, संघाचे स्वयंसेवक आहे, आम्ही इमानी इतबारे पक्षाचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतरही जर पक्ष दखल देत नसेल तर कुठंतरी एक पुढाकार घेऊन आम्ही हे काम केलेलं आहे. परंतु आम्ही काही स्वतःहून याच्यासाठी पाऊल पुढे टाकलेलं नाही आहे. पक्षानं आम्हाला मजबूर केलं आहे आणि स्थानिक नेतृत्वानं आम्हाला मजबूर केलं आहे की तुम्हाला जे करायचं ते करा. या निवडणुकीच्या काळामध्ये एकाही लोकांनी आमच्याशी संपर्क केला नाही, अन्यथा आम्ही सुद्धा विचार केला असता, आम्ही सुद्धा निवडणुकीतून माघार घेतली असती. त्याच अकोल्याच्या विकासाचा या सत्रामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर ओळंबे सर, हरीशभाई आलेत आणि अकोल्याच्या विकासाच्या दृष्टीनं कसं काम करता येईल या संदर्भात अतिशय चांगली चर्चा केली. त्याबद्दल मी सत्यलढ्याच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.